नमस्कार, बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांची जी पाठराखण केली आहे, उघड उघड त्यांनी म्हटलेलं आहे, उद्वेगातून कदाचित त्यांनी म्हटलेलं आहे की आता आम्हाला कधी अटक केली जाते याची सुद्धा आम्ही वाट बघतोय आणि या त्यांच्या विधानाचा अर्थ काय ते सुद्धा या चर्चेच्या निमित्तानं आपण समजून घेणार आहोत। अर्थात काही प्रश्न उपस्थित होतात। भुजबळ प्रकरणावरून राज्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप संघर्ष पेटणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। भुजबळांसह मला अटक करा हे शरद पवारांचं वक्तव्य सरकारला आव्हान आहे का, आणि भ्रष्टाचार प्रकरणी होत असलेल्या चौकशा राष्ट्रवादी काँग्रेससाठी अग्निपरीक्षा ठरतायत का, हे सगळे प्रश्न घेऊन आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर आहेत स्टुडिओमध्ये राम कदम भाजपचे प्रवक्ते आमदार आपल्यासोबत आहेत, अरविंद भोसले शिवसेनेचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्यासोबत आहेत, अनंत दीक्षित ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत। या सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये। आणि अर्थातच पहिला प्रश्न जो विचारायचा राम कदम तुम्हाला, ज्या पद्धतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे विधान केलेलं आहे, या विधानाकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघताय? कारण त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्हाला अटक करायची आम्ही वाट बघतोय। असे म्हणणार की काल दुपारी 2:12 माननीय शरद पवार साहेबांनी मीडियाला जो बाईट दिला, त्या मुलाखतीमध्ये पवार साहेब असं म्हणाले की या क्षणी हे प्रकरण पूर्ण न्यायालयाच्या अधीन असल्यामुळे आणि एसीबीचे अधिकारी तपास करतायत, त्याच्यामुळे मी जर काही बोललो तर त्याच्यावर दबाव निर्माण होईल, त्याच्यामध्ये हस्तक्षेप केल्यासारखं होईल, त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणं टाळतो, असं काल दुपारी 2:12 आदरणीय पवार साहेबांचं ते वाक्य आहे। त्याच्यानंतर आज सकाळी माननीय भुजबळ साहेब पवार साहेबांना भेटल्याच्या नंतर मग दुपारी पवार साहेबांनी जे वक्तव्य दिलं ते पूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे। आता ते त्यांच्याच पक्षाचे नेते आहेत, त्याच्यामुळे पक्षाचे अध्यक्ष म्हणून माननीय पवार साहेबांनी त्यांना सामावून घेणं तो एक स्वाभाविक भाग आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्यामुळे त्या बाबतीत मी बोलणार नाही। पण ही जी काही सर्वसामान्यांमध्ये किंवा पत्रकारांमध्ये चर्चा आहे ती चर्चा मी तुमच्यापुढे उपस्थित केली। मूळ मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी पक्षाकडून एक सातत्यानं मागची 10 दिवस असा एक अपप्रचार या महाराष्ट्रामध्ये पसरवला जातोय की हे भाजपचं सरकार, महाराष्ट्र सरकार हे सूडबुद्धीने एनसीबीच्या पुढाऱ्यांवर कारवाई करते, अशातला काहीही भाग नाही। भुजबळ साहेबांच्या बाबतीतली ही जी याचिका आहे ही आम आदमी पार्टीच्या ज्या अंजनी दमानिया आहेत यांची 2012 पासूनची याचिका आहे। या संदर्भामध्ये संजीव खांडेकर यांनी सुद्धा पीआयएल दाखल केले, आमचे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सुद्धा 900 पानाची पीआयएल दाखल केलेली आहे। इरिगेशनच्या बाबतीतही आहेत, बाकीच्या अनेक बाबतीमध्ये ती पीआयएल आहे। या बाबतीमध्ये जो न्यायालयाच्या अधीन राहून जी चौकशी होते याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा कुठेही काही संबंध नाहीये, पूर्णपणे न्यायालयाच्या निर्देशाखाली ही चौकशी सुरू आहे। एसीबीचे अधिकारी अत्यंत निरपेक्षपणे चांगलं काम करत आहेत। म्हणजे आपण पाहिलं की मागच्या आठवड्यामध्ये याच्याशी संबंधित जे अधिकारी होते त्यांच्यावर रेड झाली, तर रेड झाल्याच्या नंतर असं काही आढळलं नाही की त्या रेडमध्ये काहीच सापडलं नाही, रेड चुकीची होती, असं काही आढळलं नाही। तर त्याच्यामुळे जो काही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम आहे तो कायम आहे। न्यायपालिका ही व्यवस्थितपणे काम करते, तिला तिचं काम करू द्यावं, पण हे ते काम करू देत असताना पद्धतशीरपणे राष्ट्रवादीकडून जो प्रचार आणि अपप्रचार केला जातोय की महाराष्ट्र सरकार आकसानं कारवाई करते, सूडबुद्धीने कारवाई करते, तर अशातला काही भाग नाही। आमच्या पुढे महाराष्ट्र सरकार पुढे एकच उद्देश आहे की विकासाचा उद्देश आहे। कारण आई वडील सुद्धा म्हातारे झाल्याच्या नंतर जेव्हा परमेश्वराच्या दारी जातात तेव्हा जात असताना मुलासाठी काहीतरी सोडून जातात। राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार जेव्हा गेलं तेव्हा आमच्या नशिबी 3 लाख कोटीचं कर्ज या महाराष्ट्र सरकारच्या उरावर बांधून गेलं। तर त्याच्यामुळे या राज्यात रस्ते नाही, शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, असे सगळे अनेक मुद्दे आहेत। आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून पाहतो आहोत। कुठला एक ठराविक नेता किंवा कुठला एक ठराविक पक्ष टार्गेट करणं हे महाराष्ट्र सरकारचं काम नव्हे, ते आम्ही करत नाही। न्यायपालिका काम करताय। फक्त आम्ही काय केलं, आम्ही एसीबीच्या बाबतीमध्ये जे काही अधिकारी काम करता आहेत त्या अधिकाऱ्यांना त्यांना स्वतंत्रपणे काम करू देण्याची मुभा या महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही। ठीक आहे, तुम्ही म्हणताय की हस्तक्षेप नाहीये। शशिकांत शिंदे, तुम्हाला हे पटतंय का? यांचं म्हणणं आहे की सूडबुद्धीने वागत नाहीयेत, हस्तक्षेप नाहीये, आणि त्याही बरोबरीनं आता गिरीश महाजन असतील जलसंपदा मंत्री, ते सुद्धा म्हटलेत की येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही जलसंपदा खात्यातली सुद्धा काही प्रकरणं जी आहेत ती लावून धरणार आहोत, येणाऱ्या काळामध्ये त्याची चौकशी सुद्धा समोर आलेली असेल। या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेतरी अडचणीत आलाय, काय तुमचं म्हणणं आहे?
नाही, एकतर राम कदमांनी विकासाच्या बाबतीमध्ये मुद्दा मांडला की आम्ही 3 लाख कर्ज करून ठेवलेलं आहे, 3 लाख कोटींचं, आणि ते पाप आम्ही आता दुरुस्त करतोय. एक तर यांचं नशीब चांगलं आहे की यांना केंद्रामध्ये बसल्या बसल्या लगेच डिझेलचे आणि ऑइलचे सगळे भाव कमी झाले, त्याचा फायदा झाला. गेल्या 1 वर्षामध्ये एकही रुपया केंद्रातून जो राज्याकडे यायचा तो मूलभूत सुविधाच्या, पाण्याचा, पाणी, शाळा वगैरे याच्यामधला काही 1 रुपया राज्याला दिला नाही. 1,97,000 कोटीचं या ठिकाणी बजेट जे केंद्राला राज्याला येतं ते येत नव्हतं. त्यामुळे ते विकासाच्या गप्पावर त्यांनी काय बोलू नये. दुसरा जो मुद्दा मांडलेला आहे त्यांनी तो सुडाणी करते का, होय, हे काम सुडाणी करण्याचंच काम चाललेलं आहे. आज तुम्हाला मी सांगतो, एक उदाहरण सांगतो. किरीट सोमय्यांनी काल स्टेटमेंट दिलंय. मी लांबचं जात नाही, आता कालचं स्टेटमेंट देतो. ही कारवाई चालू असताना आज काय झालं, दिल्लीमध्ये पण त्यांची लोक पक्षाच्या माध्यमातून जे जे स्टेटमेंट देतात ते अख्खा राज्य आणि देश बघतोय. आता किरीट सोमय्या काल काय म्हणाले की भुजबळांना आज जावं लागेल, ते बाहेर परदेशवारीवर गेले होते, कुठल्या दुबईला गेले होते, कोणत्या डॉनला भेटले, माझगावला, आणि ह्यांनी कुठून संशोधन करत करत कुठं लीक लावतात आणि किती खोटं बोलून बदनामी करायची. एक ताजं उदाहरण आहे. आता ठीक आहे, या संदर्भामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने मुद्दे मांडले, माझं स्पष्ट म्हणणं आहे की सुडानी जर कारवाई करत नाही असं जर राम कदमांचं म्हणणं असेल तर माझा असा विचार आहे त्यांना की आज कोर्टाच्या माध्यमातून ही कारवाई करत असताना या कोर्टाने असं सांगितलं होतं का तुम्ही FIR दर्ज करून लगेच कारवाई करा, चौकशी करून जर दोषी आढळले FIR दर्ज करून त्या ठिकाणी कारवाई करा. आज आपण त्या संदर्भामध्ये चौकशी केली. एका बाजूला तुमचे ACBचे प्रमुख सांगतायत की आम्हाला काही आक्षेप सापडला नाही, आणि दुसऱ्या बाजूला तिथे तुम्ही प्रसिद्धीला लगेच देताय 2,000 कोटीची प्रॉपर्टी या ठिकाणी जमा केली गेली. मला एक म्हणायचं आहे, त्याचं स्पष्टीकरण भुजबळांनी केलं की माझी प्रॉपर्टी कुठं होती, कशी मिळाली, माझी या ठिकाणी मी कशा पद्धतीने मिळाली, ती वंशपरंपरागत मिळाली, हे सर्व स्पष्टीकरण करताना आकडे फुगून सांगितलं गेलं. त्याच्यावर आमचा संशय असा आला की यामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचं बदनामीचं षडयंत्र आहे का. आणि ही काल 2 दिवसापासून चर्चा चालू असताना कुठेही भुजबळांनी त्याच्यावर तक्रार केली नाही, मी सहकार्य करत नाहीची भूमिका घेतली नाही. पण ज्या वेळेला एखाद्या वेळेला चौकशी चालू असताना ती मीडियापर्यंत जाऊन ती पसरवली जाते, त्यालाच आक्षेप पवार साहेबांनी घेतला, त्यालाच आक्षेप आम्ही घेतलेला आहे की यामध्ये जर तुम्ही म्हणता षडयंत्र नाही, ACB चांगल्या प्रकारचं काम करताय, हो चांगल्या प्रकारचं काम करत असेल तर त्याला त्या ठिकाणी राजकीय वास येऊ नये. आज आमचा जो संशय आहे त्या पद्धतीने राम कदमजी 100% ज्या पद्धती गिरीश महाजनचा तुम्ही मंदारजी उल्लेख केला, आता ही चौकशी चालू असतानाच कोर्टाची लगेच त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री त्या ठिकाणी सांगताय, दुसरे मंत्री स्टेटमेंट देत आहे, खासदार स्टेटमेंट देत आहे. आता आम्ही 2-3 लोकांची नावं घेतोय, मग त्या लोकांची चौकशी होते. गेले 6 महिन्यापासून तुम्ही ते सांगताय ना, रोज काय टीव्हीवर येऊन सांगता तुम्ही, मग चौकशी चालू आहे, करताय, पुरावे गोळा करून नाही, बरोबर करायची करून द्या. नक्की. शशिकांत शिंदे, तुमचा जो मुद्दा आहे त्याच्याकडे आपण पुन्हा येतो. राम कदम तुमच्याकडे पण येतो, पण एकदा तुमचा म्हणजे भाजपचा जो काही सहकारी पक्ष आहे, शिवसेना युतीमधला जो पक्ष आहे, शिवसेनेचं काय म्हणणं आहे? अरविंद भोसले, तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये असं वाटतंय की सरकार, भाजप हे खास करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सुडबुद्धीने वागते? मंदारजी, मला थोडं या ठिकाणी क्लिअर करायचं आहे की या छगन भुजबळ या प्रकरणामध्ये अति केलं आणि हसू आलं असं होऊ नये. कारण प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि हे मागच्या काही दिवसामधलं नाही आहे. हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यापासून वेगवेगळ्या टप्प्यावरती हे भ्रष्टाचाराची प्रकरण घडत गेलेली आहेत. म्हणजे भुजबळ साहेबांच्या बाबतीतला समजा विषय यायचा म्हटलं ते ज्या खात्यामध्ये गेलेले आहेत त्या खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उच्चांक निर्माण झालेले आहेत असं उपलब्ध कागदपत्रांच्या आधारावरती दिसतं. मग ते गृहनिर्माण खातं असेल, गृह खातं असेल, पोलिसांचं डिपार्टमेंट असेल किंवा सार्वजनिक बांधकाम खातं असेल. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जे आहे ह्या प्रकरणाने मला असं वाटतं की सर्वांनी जरा गांभीर्याने पाहिलं पाहिजे. जनहित याचिका जी दाखल झालेली आहे ती चीफ जस्टिस जे असतात माझ्या माहितीनुसार ते स्वतः ती दाखल करून घेतात. त्याच्यामध्ये तेवढे गंभीर मुद्दे आहेत का हे स्वतः ते पाहतात आणि आठवड्याचा एक वार ते ठेवतात की ज्यावेळेला ते जनहित याचिकांसाठी तो त्यांनी वार राखून ठेवलेला असतो. आणि एखादी जनहित याचिका दाखल झाल्यानंतर त्या बाबतीमध्ये मीडियाच्या माध्यमातून कृपया वाईट वाटून घेऊन राहा,
परंतु इतर जो काही पक्षकार असतो जो जनहिताची दाखल करतो त्याच्याकडून काही थिल्लर कुठे काही स्टेटमेंट होणार नाहीत याच्या बाबतीमध्ये अरविंद भोसले मीडिया थिल्लर आहे अशातला असं नाही तुम्हाला मी विनंती म्हणायचं करतो मी आहे. असं म्हणत नाहीये कृपया गैरसमज नको परंतु काही बाबतीमध्ये तो प्रकार दिसतोय मी सुरुवातीला म्हणालो की आतू केलं आणि हसू आलं आता दोन घटना लक्षात घ्या कालपर्यंत राष्ट्रवादीचे सर्व आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट काय होतं ते देशाचे सर्वोच्च भूषण त्यांनी भूषवलेलं आहे मला त्यांच्याबद्दल आदर आहे पवार साहेबांबद्दल मी व्यक्तिशः कोणी टिप्पणी करणार नाहीये परंतु जे दिसतंय पवार साहेबांचं स्टेटमेंट काय होतं की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे मी स्टेटमेंट करणं चुकीचं आहे पण त्याचबरोबर दुसरी बाजू ही होती की काल MCA ची निवडणूक सुद्धा होती म्हणजे भ्रष्टाचाराचं समर्थन केलं म्हणून त्या MCA च्या निवडणुकीमध्ये दडाफटका होणे ही काळजी घेत होते आणि आज असं अचानक काय झालं की तेच पवार साहेब थेट भुजबळांच्या सोबत आता आम्हाला कधी आठवत होते हे आता आम्ही पाहतोय इथपर्यंत त्यांनी युटर्न घेतला दुसरा आणखी विषय असा की याच प्रकरणामध्ये आता ज्या पद्धतीने समजा स्टेटमेंट येत आहेत दुर्दैवाने अँटी करप्शन ब्युरोचे जे वरिष्ठ अधिकारी प्रवीण दीक्षित यांना काही प्रकरणाच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त झाली त्यांचं स्टेटमेंट आलं की काही एका सदनिकेच्या एकूण जे काही क्षेत्रफळ आहे त्याचं त्याच्याबरोबर मला आधी तेच म्हणायचं आहे की ह्या प्रकरणाने फार गांभीर्य आपण पाहिलं पाहिजे उठकी सूट हा जो निर्णय न्यायालयाने सांगितलंय की 20 जुलैपर्यंत हा निर्णय मार्गी लावा परंतु यामध्ये भविष्यामध्ये दुर्दैवाने अशी काही घटना घडू नयेत की प्रकरण कुठेतरी हास्यास्पद होत चाललंय त्यामुळे या प्रकरणाच्या बाबतीमध्ये एसीबी जे आहे त्यांनी सुद्धा फार गंभीरतेने काम करणं आवश्यक आहे आणि ते होत असतानाच कुठेतरी लूप होल सोडू नये कारण ज्यांच्या बाबतीत घडलेलं आहे त्या व्यक्तींना मागच्या काही वर्षांच्या प्रशासकीय कामाचा अनुभव आहे दिग्गज नेते होऊन गेलेले आहेत त्यामुळे त्यांनी जे काही समजा घोटाळे करून ठेवले असतील ना ते पुरावे त्याने असे सोडलेले नसतील हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे आपण पुराव्यांकडे येऊ पुरावा यंत्रणा सक्षम असतात एवढं तरी आपण विश्वास ठेवायला काही हरकत नाहीये अनंत दीक्षित एकूण हा सगळा गेल्या काही काळातला घटनाक्रम जर आपण बघितला या घटनाक्रमामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका न्यायालयाची आहे न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे हे सगळं प्रकरण पुढच्या काही काळामध्ये अजून समोर आपल्याला सखोलपणे सामोरं येताना दिसेल पण त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये या अगोदर असं म्हटलं जात होतं की काहीतरी अंडरस्टँडिंग आहे ते आता संपलंय असं म्हणायला जागा आहे असं म्हणायचं की तुम्हाला असं वाटतंय की एक नवा संघर्ष भाजप आणि राष्ट्रवादीतला पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे आणि त्या संघर्षामुळे ही सगळी कारवाई झालेली नाही मला असं वाटतं की या राजकीय प्रश्नापेक्षा या विषयाची संपूर्ण पार्श्वभूमी आपण नीट लक्षात घेतली पाहिजे पहिली महत्वाची गोष्ट अशी की ज्या एसीबीने छापे घातले त्याचे आकडे जेव्हा प्रसिद्ध झाले तेव्हा माझ्या सकट महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांना असं वाटलं की किती मोठी संपत्ती गोळा केलेली आहे परंतु एसीबीने जे पत्रक प्रसिद्धी दिलं त्या पत्रकामध्ये त्यांनी कुठेही भुजबळांनी ही बेहिशेबी मालमत्ता जमा केलेली आहे असं कुठेही म्हटलेलं नाही दुसरी महत्वाची गोष्ट की जयललितांच्या केसमध्ये एसीबीने जे आकडे दिले होते मालमत्तेचे ते न्यायालयाने फेटाळून लावले तिसरी महत्वाची गोष्ट अशी की भुजबळ म्हणजे समीर भुजबळ छगन भुजबळ पंकज भुजबळ यांनी निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक आयोगापुढे जी एफिडेव्हिट दाखल केली ती सगळी खोटी आहेत असंही कुठेही एसीबीने म्हटलेलं नाही मग तरी पण शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता जेव्हा म्हणतो की भुजबळांबरोबर मलाही अटक करा तेव्हा त्याचा अर्थ काय होतो मला असं वाटतं की हे पक्षापक्षांची जी काही राजकीय स्पर्धा आणि राजकीय द्वेष चालले ते बाजूला ठेवून टाकू सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने महत्वाचा विषय काय आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतात आणि ते प्रेसला अशी प्रतिक्रिया देतात की आगे आगे देखिए होता है क्या या शब्दांचा अर्थ काय होतो महाराष्ट्र यशवंतरावांपासून मनोहर जोशींपासून अगदी परवा विलासरावांपर्यंत महाराष्ट्राचे एकही मुख्यमंत्री असं म्हणाल नाही की आगे आगे देखो होता है क्या भाजपचे एक खासदार टीव्ही चॅनलवर येतात टीव्ही चॅनलवर या विधानामध्ये माननीय दीक्षित साहेब आपला आदर राखून मी आपल्याला एवढाच प्रश्न विचारेन या विधानामध्ये गैर काय तेवढं आपण सांगा गैर म्हणजे तुम्ही काहीतरी ठरवलेलं आहे असं नाही ठरवलेलं म्हणजे काय गैरचा काय प्रश्न नाहीये तुम्ही असं कसं काय म्हणता सांगा ना या विधानातलं गैर सांगा मग मी माझं स्पष्टीकरण देतो ना आपण या विधानामध्ये नाही ना या विधानामध्ये तुम्हाला गैर काय वाटलं जसं आपण पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांशी ताबडतोब संदर्भ जोडला मला हे विधानच गंभीर आणि गैर असं वाटतं त्याच्या आधीच जे विधान केलं होतं ते बरोबर होतं
की कायदेशीर प्रक्रिया आहे, कायद्याच्या मार्गाने काय असेल ते आम्ही करू, आहे बरोबर. परंतु हा काही सिनेमा नव्हे, हे काही व्यंगचित्र नव्हे, एक राज्याच्या तिजोरीला बसलेला फटका आहे. त्याच्या संदर्भात राज्याचा सर्व प्रमुख, सर्वांनी निवडून दिलेला अशा प्रकारचं विधान करतो न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना. उद्या न्यायालयात हेच विचारलं जाणार आहे. दुसरे किरीट सोमय्या खासदार ते तर टीव्ही चॅनलवर असं म्हणाले की छगन भुजबळ ज्या जेलमध्ये असतील त्याच्या शेजारच्याच जेलमध्ये तटकरे असतील. तुम्ही ठरवलंय का हे सगळं? मला असं वाटतं कुठल्याही सुज्ञ राजकारण्याने, म्हणजे आता महाजन म्हणाले की आम्ही अमुक अमुक कारवाई करणार आहोत, तो अधिकारच आहे. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला विश्वासानेच निवडून दिलेला आहे. तुमच्याकडे जर सबळ पुरावे असतील तर तुम्ही कारवाई करा, कमी बोला, जरा कमी बोलायला पाहिजे. आणि यांचं बोलणं जास्त आहे आणि त्याच्यामुळे पवारांसारखा नेता असं म्हणतो की मलाही आता अटक करा. तेव्हा मुद्दा असा येतो की छगन भुजबळ दोषी आहेत की नाही, छगन भुजबळांवरचे आरोप खरे आहेत की नाही, याचं आमचं कोणाचं प्रशस्ती पत्राची गरज नाही. त्याला जी न्यायालयीन प्रक्रिया असेल ती जे काय होईल त्याच्यातून होईल. परंतु ते होण्याच्या आधी जणू काही छगन भुजबळांनी सगळंच केलं. कुठल्याही आरोपीच्या बाबतीत असंच असतं की आधीच अशा प्रकारचे अस्पर्शन्स करणं हे त्या संशयाचं वातावरण निर्माण करण्याला कारणीभूत होतं. आणि कदाचित ज्या प्रामाणिक हेतूने हे सगळे खटले दाखल केलेले आहेत त्या हेतूचा पराभव होण्याची शक्यता असते. नक्की तुमचा मुद्दा अतिशय स्पष्ट झालेला आहे आणि त्या स्पष्टतेच्या बरोबरीनं राम कदम तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की कुठेही आतापर्यंत बेहिशेबी मालमत्ता किंवा अशा प्रकारचं केवळ महाराष्ट्र सदन घोटाळा हा एक धागा धरून तुम्ही सगळं जे काही करताय, सरकार करताय, एसीबी हे सरकारचाच भाग आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतं का की एक अधिकारी पकडले गेले, अधिकाऱ्यांकडे गडगंज संपत्ती मिळाली, अधिकाऱ्यांकडे जी काही बेनामी आणि बेहिशेबी संपत्ती मिळाली ती आता जगजाहीर झालेली आहे, ती तरी खोटी दिलेली नाहीये. त्याच्यामध्ये मीडियाचा काहीच रोल किंवा मीडियाला वापरण्याचा जो काही संदर्भ शरद पवार यांनी दिलेला आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये चुकीचा ठरलेला आहे. आता केवळ आणि केवळ मुद्दा राहतो छगन भुजबळ यांच्याबाबतचा. छगन भुजबळ या अग्निदिव्यातनं येणाऱ्या काळामध्ये तरुण जातील की नाही हे कोण ठरवणार आहे? राम कदम, तुम्ही केवळ हे जर ठरवलं अगोदर की नाही हे दोषीच आहेत या पद्धतीने तुम्ही करताय की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अतिशय येणाऱ्या काळामध्ये जो काही प्रवास असेल या सगळ्या घटनांचा तो प्रवास बघून तुम्ही निर्णय घेणार आहे? मुळात मंदार, आपण एक लक्षात घ्या की दीक्षित साहेब जे काही म्हणाले ते काही पूर्ण सत्य नाहीये. वस्तुस्थिती अशी आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारचा काही संबंध नाहीये. न्यायालयाच्या अधीन मुख्यमंत्री म्हणतात ना आगे होतंय की बघा म्हणून, याचा अर्थ काय होतो? हाच मुद्दा दीक्षित साहेब आपण समजून घ्या. त्या ठिकाणी जेव्हा पत्रकार परिषद होती आणि पत्रकाराने विचारलं की मागच्या वेळेचे जे अँटी करप्शन ब्युरोचे जे आकडे होते, ज्या धाडी होत्या त्या मागच्या वर्षीच्या 564 धाडी होत्या, या वर्षी त्या 1661 लोकांना अटक झाली आहे आणि 1274 ठिकाणी ट्रॅप झालाय. 117 पटीनं अँटी करप्शनचं काम चांगलं झालंय. तर एका चांगल्या पत्रकाराने विचारलं की माननीय मुख्यमंत्री साहेब इथून पुढे आणखी असाच वेग वाढणार आहे का? तर त्या विधानाला सकारात्मक उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलंय. आपण अर्थाचा अनर्थ काढलात, हा भाग एक. आणि दुसरा एक भाग सांगतो की आमचे मित्र शशिकांत शिंदे मगाशी म्हणाले ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री राहिले आहेत सभागृहात, त्यांचा चांगला परफॉर्मन्स आहे. तरी देखील एक राष्ट्रवादी पक्षाचे नेते म्हणून ते म्हणताना मगाशी जे म्हणाले की मागच्या वर्षभरात केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला काहीच पैसे आले नाहीत, या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. केंद्र सरकारनं महाराष्ट्राला जो वाटा आहे 42% तो पुरेपूर दिलाय. उलट पक्ष आणि आताचा जो मुद्दा तुम्ही मला विचारलात मंदार साहेब, मी तुम्हाला सांगतो शशिकांत शिंदे साहेब आज तुम्हाला मीडिया समोर दिसले. 10 दिवस भुजबळ साहेब एकाकी लढाई लढतायत आणि भुजबळांच्या सोबत फक्त नवाब मलिक आहेत, कुणीही त्यांच्या सोबत उतरलेलं नाही. आता तो काही माझा विषय नाहीये, तरी पण जे काही चित्र मीडिया समोर दिसतंय, आज पवार साहेब बोलल्याच्या नंतर पूर्ण पक्ष त्यांच्या साथीला आलाय. 10 दिवस भुजबळ साहेब एकटे लढत होते. एक कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण घटनेकडे पाहिलं तर त्याचं एक वेगळं तुम्ही अर्थ थेट विचारूया आपण. शशिकांत शिंदे, तुम्हालाही मान्य आहे का की एकाकी लढतायत भुजबळ आणि तुमचा राष्ट्रवादी पक्ष त्यांना पाठिंबा देत नाही गेल्या काही 10 दिवसांमध्ये? मला एक आनंद झाला की भाजपच्या सर्व सरकारमधले सगळे सहकारी विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या भूमिका घेत असताना राम कदम सारखा कार्यकर्ता एवढं तरी मान्य करून भुजबळांच्या पाठीमागं उभं राहिला. याचा अर्थ भुजबळांच्या पाठीमागं उभं राहणं म्हणजे भुजबळावर अन्याय होतोय हे त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आताही सांगतो, बिहारला आमचा 8 आणि 9 तारखेला जेव्हा अधिवेशन अर्थ काढलात, मी एवढंच म्हणालो की साधारणपणे शिंदे साहेब प्रत्येक वेळेस पुढे असता, 10 दिवस कुठे होतात?
मी सांगतो राम कदम, काय सभागृहामध्ये आपण दोघंही काम करतो, आपण दोघेही आक्रमक आहात, तुमच्याबद्दलची चांगली माझी भावना आहे. पण एक सांगतो, ज्या वेळेला बिहारला अधिवेशन झालं तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई नव्हती. काल परवापासून कारवाई सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी त्यामध्ये समर्थपणे त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागेवर राहिली. मी कुठं होतो? मी सातारला होतो. माझ्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुका होत्या. त्या निवडणुका संपल्यानंतर ज्या दिवशी मी मुंबईला आलो त्या दिवशी मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, माझे नेते म्हणून, भुजबळ साहेबांचे पक्ष राष्ट्रवादीचे नेते म्हणून मी त्यांच्याकडे भेटलो, त्यांच्याकडून माहिती घेतली आणि समर्थपणे माझ्या पक्षाची आणि भुजबळ साहेबांची भूमिका मांडायलो. एक दुसरा मुद्दा मी सांगतो, कदम साहेब, आपण जरप्रमाणे म्हणता दीक्षित साहेबांच्या मताशी मी सहमत आहे की मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलं, माझा आताही म्हणणं असं आहे की एखाद्याचा आकडा किती फुगून सांगावा. म्हणजे त्यांनी, भुजबळ साहेबांनी स्वतःच्या प्रॉपर्टीचं असलेलं सर्व विश्लेषण केलं. नाशिकमध्ये त्यांच्या असलेल्या पुतण्याला मिळालेली जमीन त्याचं विश्लेषण करताना त्यांनी त्या पद्धतीने स्पष्टीकरण केल्यानंतर मग तुम्ही असं एसीबीला का विचारलं नाही की तुम्ही हे पेपरामध्ये जे दिलं त्या अशा पद्धतीने का दिलं? स्टेटमेंट दिल्यानंतर एसीबी सांगतायत की आमच्याकडून जास्त आकडेवारी दिली गेली. एखाद्या माणसाने मोठं व्हावं, पण त्या मोठं होत असताना ते आता सोमय्यांनीच मोठं व्हावं का किंवा बाकीच्यांनीच मोठं व्हावं? नाही, अहो, ते शशिकांत धीरूभाई शिंदे, अंबानी सांगायचे. शशिकांत शिंदे, शशिकांत शिंदे, तुम्ही बोला. म्हणताय की आकडे फुगवून दिलेले आहेत. आकडे जे फुगवून दिले आहेत त्यातले काही आकडे आतापर्यंत आलेले आहेत, अजून त्याची शहानिशा व्हायची आहे, ती येणाऱ्या काळामध्ये होईल. भुजबळांनी जे स्पष्टीकरण द्यायचं ते झालेलं आहे. आता याच्या पुढे जाऊन पुन्हा एकदा एसीबीनी किंवा इतर ज्या काही संस्था असतील या तपासणीतल्या, त्यांनी ज्या वेळेला याची जी काही व्हॅल्युएशन असेल या सगळ्या आकड्यांची, त्यांच्या संपत्तीची, ते बघतील. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा जो मुद्दा मगाशी आनंद दीक्षितांनी काढला होता, त्या मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की बेहिशेबी मालमत्ता हा विषय या संपूर्ण प्रकरणामध्ये नाही आहे. आणि महाराष्ट्र सदन प्रकरणातली ही चौकशी आहे. महाराष्ट्र सदनमध्ये झालेला जो काही कथित गैरव्यवहार असेल किंवा आणखीन त्याच्यामधले काही गैरप्रकार असतील ते याच्यामधनं समोर येणार का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला एका ब्रेकनंतर विचारायचा आहे, तो म्हणजे जो छगन भुजबळ म्हणाले की हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय होता महाराष्ट्र सदन प्रकरणी, त्याबाबत कितपत तथ्य आहे तेही आपण विचारणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये एक नवं युद्ध सुरू होतंय का, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जी एसीबी चौकशी सुरू आहे छगन भुजबळ यांची, या चौकशीमधनं नेमकं काय निष्पन्न होतंय आणि ही चौकशी सूडबुद्धीने केली आहे असं जे सातत्यानं राष्ट्रवादीकडनं म्हटलं जातंय, त्याबद्दलची ही चर्चा आहे. पूर्वी आपण सुरू करण्याच्या आधी आपण जाऊयात आपल्या प्रेक्षकांकडे, नेमकं काय म्हणतायत, त्यांची काय प्रतिक्रिया आहे. संतोष शिंदे म्हणतात छगन भुजबळ प्रकरणात तपासामध्ये गोपनीयता शून्य आहे, हा सूडबुद्धीनं केलेला प्रकार आहे. चंद्रकांत मंत्री म्हणतात हे तर साहेबांचं नाटक आहे, उद्या परत म्हणतील माझ्या वाक्याचा मीडियानं विपर्यास केला. विनायक मुंडे म्हणतायत तू ओरडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, असंच चालू आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. प्रदीप रोकडे म्हणतायत शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत, राजकारणातील बुद्धिबळात कोणत्या घरात कशी चाल करायची हे त्यांना पक्क ठाऊक आहे. आणि अभिजित कुलकर्णी म्हणतात काहीही होणार नाही, त्यांना माहिती आहे लोक विसरून जातील, मग सरकार म्हणेल हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. बाळासाहेब जोशी म्हणतायत भविष्यातील शक्यतेचा विचार करून भुजबळांच्या पाठोपाठ स्वतःचा बचाव करून आव्हान दिलेलं आहे. आणि शुभम हुलावळे म्हणतायत नक्कीच शरद पवारांचं वक्तव्य सरकारला आव्हानासारखं आहे. एकूण वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत, संमिश्र प्रतिक्रिया आहेत, थेट बेधडक प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांच्या आहेत. आणि पुन्हा अरविंद भोसले, तुम्हाला पुन्हा हा प्रश्न विचारायचा की मगाशी तुम्ही ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या याच्यामध्ये खरंच तुम्ही जे म्हटलात की हा विषय अतिशय गंभीर आहे, या विषयामधनं ज्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत त्या प्रतिक्रियांमध्ये एक स्पष्ट होत आहे की लोकांना अपेक्षा आहेत, पण लोकांना अशाही अपेक्षा नाही आहेत की याच्यातनं निष्पन्न काहीतरी होईल किंवा कोणाला तरी शिक्षा होईल. नेमकं ही जी लोकांची भावना आहे किंवा ही जी लोकांची मानसिकता आहे ती कशामुळे असं तुम्हाला वाटतं? मंदारजी, आपल्यासारख्या या IBN सारख्या प्रभावी माध्यमातून लोकांचं जे काही समुपदेशन होतं, संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या बाबतीत प्रशिक्षण होतं, लोक अतिशय सुज्ञ झालेली आहेत. ही वस्तुस्थिती आहे. अनेक वेळेला प्रकरणं एवढी ताणली जातात, अतिशय कमी कालावधीमध्ये ती अशी एका उच्च पातळीवर जाऊन पोहोचतात आणि नंतर मग ती अशी धोरण विरहित होऊन जातात. आणि नंतर मग नाईलाजाने ज्या लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात की आता रिझल्ट लागेल, उद्या रिझल्ट लागेल, भ्रष्टाचाराला शासन होईल, कुठेतरी योग्य न्याय मिळेल, तसं न होता मग ते दिशाहीन झालेली जी धोरणं असतात आणि मग कालांतराने पुन्हा तो भ्रमनिरस होतो. माझी विनंती सुरुवातीला हीच होती
ती प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरावा त्याबद्दल वादच नाहीये. आमच्या सर्वांची ती अपेक्षा आहे. परंतु आता जे आपण पाहतोय मागच्या 10-15 वर्षामध्ये याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अथवा त्यांचे सहकारी पक्ष काँग्रेसच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे उच्चांक साध्य केले गेले. परंतु हे होत असताना आता भुजबळांच्या प्रकरणाबाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर हे हिमनगराचं टोट आहे. हे जे आहे दिसतं ना बेहिशोबी, हे हिमनगराचं टोट आहे. खालीमध्ये अजून तो प्रचंड हिमनगर बाकी आहे. पण असं होत असताना आत्ता एका बाजूला आपण जे चाललं होतं समता परिषद असेल किंवा राष्ट्रवादी असेल, मी शिवसेनेचा प्रवक्ता असताना सुद्धा समता परिषदेच्या अथवा राष्ट्रवादीच्या त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेन. कारण अशा अनेक कार्यकर्त्यांसोबत आमचे टॉपिक चालू असतं. समता परिषद असेल किंवा राष्ट्रवादीचा प्रामाणिक कार्यकर्ता असेल, तो भुजबळांची किंवा भ्रष्टाचारी राष्ट्रवादीच्या त्या नेत्यांची पाठराखण करायला तयार नाही. आणि हे सुद्धा कुठेतरी पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेते लक्षात आलं असेल की आपल्या नेत्यांनी जे काही समजा गुण उधळून ठेवलेले आहेत, तर आपला कार्यकर्ता आता त्यांच्यापासून पाठ फिरून घ्यायला लागलाय. आणि म्हणून पवार साहेब ह्या प्रकरणाशी कुठेतरी काही संबंध जोडून त्या कार्यकर्त्यांना उत्तेजित करू इच्छितात का, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे. परंतु पुन्हा एकदा सांगतो, हे जे प्रकरण बाहेर पडतंय हे हिमनगराचं टोट आहे. ठीक आहे. ह्याचा निर्णय लागावा आणि तोही सचोटी लागावा, लवकर लवकर लागावा, ही महाराष्ट्राची प्रामाणिक इच्छा ठीक आहे. आहे. आणि अर्थात न्यायालयाने सुद्धा त्या प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. अनंत दीक्षित, तुम्हाला हे मान्य आहे का की न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे अपेक्षित रिझल्ट्स आहेत किंवा ज्या पद्धतीनं धसास लावण्याचा प्रश्न आहे, हा एकूण गेल्या काही काळातली जी माहिती समोर आलेली आहे ती माहिती बेकायदेशीर पद्धतीनं संपत्ती मिळवलेली असेल किंवा बेहिशेबी संपत्ती असेल, या सगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये येऊन बसेल आणि येणाऱ्या काळामध्ये न्यायप्रविष्ट होईल हे प्रकरण. आणि त्यामुळे सुद्धा कुठे ना कुठे या संपूर्ण प्रकरणामध्ये भुजबळांच्या प्रकरणामध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवरती होत असलेले आरोप असतील, ह्याच्यामधनं कुठेतरी एक सत्य जे अपेक्षित आहे ते बाहेर येईल. मला असं वाटतं की या प्रकरणाने अनेक प्रश्न महाराष्ट्रापुढे निर्माण केलेले आहेत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवरती काही फरक पडलेला आहे का, तिजोरीतून पैसा गेलेला आहे का. कारण तो जनसामान्यांच्या करातून तयार झालेला पैसा असतो. त्याचा निकाल हे न्यायालयच देणार. न्यायालयीन प्रक्रियेमध्येच या सर्व गोष्टींचा निकाल लागणार. तोपर्यंत राजकीय भाष्य करत राहणं, राजकीय सोयी नुसार चालणं हे राजकीय पक्ष करणार. म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार स्थापन होत असताना सरकार स्थिर असलं पाहिजे म्हणून याच राष्ट्रवादी काँग्रेसने या भाजपच्या सरकारला पाठिंबा दिलेला होता. आता ते म्हणतायत 7-8 महिन्यानंतर की आम्हाला हे तुरुंगात घालणार आहेत. हा एक राजकारणाचा भाग. दुसरा म्हणजे महत्त्वाचा विषय जो आहे तो दीक्षित साहेब, एक मिनिट. दीक्षित साहेब, माफ करा, मध्ये बोलणं माझी परंपरा नाही, पण आपण आपल्यासारख्या जाणकार पत्रकाराच्या मुखातून पूर्णपणे चुकीची माहिती येते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समर्थन देऊ केलं होतं, पण भारतीय जनता पार्टीनं आम्ही कोणतंही समर्थन घेतलेलं नाही. सभागृहामध्ये जे पत्रकार असतील त्यांनाही माहिती आहे, महाराष्ट्रालाही माहिती आहे. बस एवढंच माहितीसाठी सांगायचं होतं. बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेला शिवसेनेला विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं की नाही याच्यावरनं जे नाट्य झालं तेही आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आपण पुढे जाऊया कारण ह्याच्यावरती अनेकदा चर्चा झाली. लोकांना माहिती आहे, राम लोकांना सुद्धा माहिती आहे कोणी कोणाचा पाठिंबा कसा घेतलाय तो. आपण त्याच्या पाठिंबा प्रत्यक्ष असेल, अप्रत्यक्ष असेल, अप्रत्यक्ष देखील पाठिंबा, तांत्रिक दृष्ट्या असेल पाठिंबा नाही. भाजपचे कोणतेही नेते राष्ट्रवादीच्या दारात गेले नव्हते. त्यांनी स्वतःहून स्टेटमेंट दिलेला, तो त्यांचा विषय आहे. सभागृहात सुद्धा पूर्ण बहुमत साबित करत असताना त्या ठिकाणी कुठलाही पाठिंबा नाही, मूळ मुद्दा तुमचा पूर्ण करा. राजकीय चर्चा करण्यापेक्षा मूळ विषयाची चर्चा केली पाहिजे. राजकीय चर्चा करायचीच असेल तर भारताचे पंतप्रधान बारामतीला येऊन सांगून गेले की मी दर 8 दिवसाला शरद पवारांना फोन करतो म्हणून. वेगळा असू शकत नाही, वेगळा असू शकत नाही. आता तो वेगळा आणि हा वेगळा असा असू शकत नाही. दीक्षित सर तुमचा मुद्दा पूर्ण करा. तुमचा मुद्दा पूर्ण करा. माझा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सदनाच्या संदर्भामध्ये जो विषय चालू आहे त्याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न जो उपस्थित केलाय भुजबळ यांनी त्यांच्या युक्तिवादाद्वारा की याच्यामध्ये मी काही एकटा नाही. महाराष्ट्राच्या कॅबिनेटच्या सब कमिटीने हा घेतलेला निर्णय आहे. तेव्हा बीओटी तत्वावरती एखाद्याला सरकारने काम दिलं, कंत्राट दिलं, तर त्या कंत्राटाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते का त्या संबंधित मंत्र्याची असते, हाही महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न असा निर्माण झालेला आहे
की त्या कॉन्ट्रॅक्टरनी जे सब कॉन्ट्रॅक्टर नेमले आणि त्या सब कॉन्ट्रॅक्टरनी जे फर्निचरची कॉन्ट्रॅक्ट दिली त्या फर्निचर देणाऱ्या कंपन्यांचे जे संचालक आहेत त्यांच्यावरती खटला नाही आणि त्या आर्मस्ट्रॉंग कंपनीशी भुजबळांचा काही संबंध नसताना म्हणजे समीर भुजबळ पंकज भुजबळ ऑफिशियल शेवटी न्यायालय कायदेशीर दृष्ट्या पुरावे बघतं त्यामुळे त्यांच्यासमोर जर या गोष्टी आल्या तरी ही केस टिकणार की नाही असा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे कायदेशीर मार्गाने चाललेली लढाई आणि राजकीय स्पर्धेतून निर्माण झालेलं वैमनस्य या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भुजबळांच्या या खटल्यामुळे मंत्रिमंडळाची जबाबदारी कोणती, सामूहिक जबाबदारी कोणती आणि मग एखाद्या खात्या आता पाटबंधारे खात्याचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने दिले जातात. हे बीओटी तत्वावरच होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने कररूपाने जो पैसा दिला त्याच्यावरती दरोडा पडलेला आहे का हे न्यायालयाने सिद्ध करावं लागेल आणि त्याच्यासाठी काल मोजलेला फ्लॅट जो 2000 फूटचा होता तो आज 700 फूटचा आहे. या प्रकारची कार्यपद्धती चालणार नाही. त्यामुळे अत्यंत काटेकोरपणाने कायद्याला पटेल अशा पद्धतीने याची बांधणी झाली पाहिजे. नक्की. आणि अर्थात शशिकांत शिंदे तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की केवळ तांत्रिकदृष्ट्या कदाचित या सगळ्या प्रकरणामध्ये भुजबळ निर्दोष होतील पण ह्याहीपेक्षा महत्वाचा जो मुद्दा राहतो लोकांच्या मनात, मतदारांच्या मनात, कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा तुमच्या सगळ्या पक्षाच्या सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मनात असतो तो म्हणजे आपले नेते श्रीमंत होत असतात. नेते अमाप श्रीमंती उपभोक्तांना कार्यकर्ते बघत असतात आणि त्यावेळेला हे असे प्रश्न ज्यावेळेला येतात त्यावेळेला कुठेतरी गल्लत केली जाते, कुठेतरी त्याची फोड केली जाते आणि त्यातनं आपण तांत्रिकदृष्ट्या त्यातनं सही सलामत बाहेर पडतो. हे किती दिवस चालणार आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, यात मंदारजी मला थोडासा जरा वेळ द्या. आता एक तर मुद्दा असा आहे, राजकीय मंडळींनी या ठिकाणी स्वतःच्या व्यवसायातून किंवा कुठे याच्यातून मेहनतीने मोठे होऊ नये अशा प्रकारचा कुठे काही नियम नाही आहे. हा, त्यांनी या अधिकाराचा गैरवापर करून भ्रष्टाचार करून मोठं झाला असेल तर त्याच्यावर निश्चितपणाने ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, यामध्ये कुठलं दुमत नाही. परंतु कुठला आता मी मगाशी म्हणालो होतो राजकीय म्हणून बोलायचं म्हणून नाहीये. मग आपण ऑब्जेक्शन घेताना त्यावेळेला मी काल एका चॅनलवर बोललो की अंबानी बोलले होते की मी एका हॉटेलमध्ये काम करता करता मोठा झालो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 लाखाचा सूट घालू शकतात. याच्यावर माझा अर्थ नाही, पण माझा उद्देश असा आहे, तुम्ही एसीबीची चौकशीच्या बाबतीमध्ये म्हणाला होता. माझा एकच मुद्दा आहे, ह्यांनी राजकीय करत नाही म्हणून सांगतात. काल तटकरेंच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट दिलं. तटकरेंचं स्टेटमेंट काय दिलं की 3 महिन्याची मुदत तटकरेंनी मागितली. चुकीचं आहे. सरकारने 3 महिन्याची मुदत कोर्टाला मागितली, ही वस्तुस्थिती. दुसरं, आपण जर म्हणता तसं नाही करत म्हणून राम कदम म्हणताय. मला सांगावं, ज्या वेळेला आपण विरोधी पक्षामध्ये राम कदम सभागृहामध्ये होता तेव्हा मुख्यमंत्री आणि बाकीच्या मंडळींनी राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांवर प्रचंड प्रमाणामध्ये आरोप केले होते आणि त्यांची सीबीआय सीआयडी चौकशी करायची मागणी केली होती. त्याच एसीपीने त्याच मंत्र्यांना आपल्या पक्षामध्ये घेतल्यानंतर आम्हाला असा संशय आहे की त्या एसीपीने ती क्लीन चिट दिली की यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप सिद्ध होऊ शकत नाही, म्हणून एसीपीच्या कार्यावर आमचा संशय आहे. तिसरा मुद्दा, आपल्या देशाचे प्रमुख नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज जे स्टेटमेंट आपण त्याच्यावरती उद्या चर्चा करूया. आपण अडवाणींच्या मुद्द्यावरती आपण उद्या चर्चा करूया. माझं पूर्ण होऊन द्या, मग मला बोलून द्या. आज लालकृष्ण अडवाणींनी शशिकांत शिंदे धोका हेच वाटतोय, केंद्रात आणि राज्यात एकाच वेळेला धाडी पडल्या, एकाच वेळेला कारवाई केली जाते. त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये आणि देशामध्ये आणीबाणीची परिस्थिती उभवली नाही. तो आपण उद्या घेऊया ना मुद्दा. शशिकांत शिंदे, आता आपण अडवाणीचा मुद्दा दुसरीकडे घेऊया. तुम्ही याच्यावरती उत्तर द्या. नाही, दुसरीकडे नाही, तुम्ही जे म्हणताय आपण लक्षात नाही मंदारजी, याचा संदर्भ कशासाठी लावतो? राजकीय म्हणून लावत नाही. त्यांनी जे स्टेटमेंट केलं याचा अर्थ असा होतो, सगळ्या प्रशासनावर वचक ठेवून मी सांगतो त्या पद्धतीनेच झालं पाहिजे. असं केंद्रात आणि राज्यात इम्प्लिमेंट होतंय का? नाही, असं आधी पण झालंय हो. असं आधी पण झालंय. आधीच्या राज्यकर्त्यांनी पण काही ठिकाणी केलेलं आहे. फाईल वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये फाईल पास करताना असं झालेलं आहे ना, आपण समजू शकतो. दीक्षित साहेब म्हणाल्याप्रमाणे अनेक लोकांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई झाली आणि ते पण यामधून सुटले गेले. याचे असलेले संदर्भ कधीतरी या ठिकाणी संशय येतोय. अधिकाराचा वापर करून प्रशासनावर या ठिकाणी कारवाई करण्याची नाही. या सगळ्या संपूर्ण एक प्रश्न विचारू दे. एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या राम कदम, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे की एसीबी वरती या सगळ्या प्रकरणामुळे नाहक
जो काही दबाव आलेला आहे. अँटी करप्शन ब्युरोनी एक त्यांची कारवाई केलेली आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीनं कारवाई करायला पाहिजे होती. त्यांच्यातल्या ज्या चुका आहेत त्या अँटी करप्शन ब्युरोनी लगेच मान्य सुद्धा केल्या. पण म्हणून त्या 2 चुका जर मान्य केल्या तर बाकीच्या 10 ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या मीडियाच्या समोर आलेल्या गोष्टी खोट्या ठरतात का? काय त्याच्यावरती काय तुमचं मत आहे? नाही, मी हे बोलण्यापूर्वी आमचे मित्र शशिकांत शिंदे जे म्हणाले त्याच्यावर एक उत्तर देईन. ते चांगलं त्यांच्याकडे वक्तृत्व आहे, पण बोलता बोलता त्यांचा जो रोख होता की भारतीय जनता पार्टीमध्ये दुसऱ्या पक्षातून आले यांच्यावर आरोप होते, मी या ठिकाणी स्पष्ट करेन की कुणावरही भ्रष्टाचाराचे आरोप असतील आणि ते आमच्या पक्षात आले असतील आणि ते सिद्ध झाले तर पक्ष त्याच्यावर कारवाई करेल. आपण ज्या गावित साहेबांचं सांगतात शिंदे साहेब, त्या गावित साहेबांची एन्क्वायरी न्यायालयानं ती क्लीन चिट दिलेली आहे, हे नाकारून चालला नाही. त्याच्यामुळे त्याची एक आपण स्वतंत्र चर्चा ठेवू. त्याच्यामुळे गावित साहेबांच्या नाही, आता हे तुमचे आधी त्यांचे होते, मग हे पवित्र झाले, मग हे नकोय आता या चर्चेमध्ये नकोय आपल्याला. रामकदम याचं उत्तर द्या. या तुमच्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या या 260 मारीमध्ये पूर्णपणे गेले काही काळ बघतो आपण एसीबी वरती ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांच्यावरती पण नाहक दबाव येतोय. त्याचं काय करायचं? मंदार, मी निश्चितपणे सांगतो एसीबी वर कोणत्याही प्रकारचं सरकारचं दडपण नाही. उलट माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की अँटी करप्शनची कोणतीही फाईल मंत्रालयात जर आली तर ती 24 तासाच्या आत क्लिअर झाली पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरींना माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत की त्यांच्या अध्यक्षतेखाली दर 1 आठवड्याला रिव्ह्यू कमिटी ठेवले अँटी करप्शनच्या केसेससाठी. आणि मी तुम्हाला दुसरा एक सांगेन, वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात अँटी करप्शनसाठीच्या ज्या केसेस आहेत त्या सरकारकडे परवानगीसाठी आलेल्या खितपत पडलेल्या होत्या. शिंदे साहेबांना माहित आहे. माननीय देवेंद्र फडणवीसांनी त्या सगळ्या फाईल्स क्लिअर केल्या, कुठलीही फाईल पेंडिंग ठेवलेली नाही. आणि या बाबतीत या सरकारचं धोरण क्लिअर आहे की राज्याच्या तिजोरीतला पै हा जो पैसा आहे या देशातल्या या राज्यातल्या शेतकऱ्याचा आहे, कष्टकरी कामगाराचा आहे. त्याच्यामुळे अँटी करप्शन ब्युरो हे सगळ्यात महत्वाचं डिपार्टमेंट आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपण काय केलं मंदार की नाही, आपण काय केलं याच्यावरती येऊया. कारण मूळ मुद्दा पुन्हा अगदी वेळ कमी आहे म्हणून रामकदम तुम्हाला थांबवतो. पण दीक्षित सर, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा. मगाशी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की राज्याच्या किंवा करदात्यांच्या पैशातून जर का हा भ्रष्टाचार झाला असेल तर, किंवा नाही तर हा भ्रष्टाचार जर का बीओटी मधून झाला असेल तरी सुद्धा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्याकडे आपण कुठल्या नजरेने बघायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. हा मोठा राष्ट्रीय पातळीवरचा एक महत्वाचा विषय आहे. कारण आपली जी पब्लिक अकाउंट्स कमिटी असते की ज्याचे गिरीश बापट अध्यक्ष होते, त्यांच्या अहवालामध्ये या प्रकरणामध्ये आपल्या महाराष्ट्र सदनाच्या प्रकरणामध्ये 1000 ते 1100 कोटी रुपये असा आकडा दिलेला आहे. एसीबीचा आकडा मला नेमका माहिती नाहीये, परंतु असेसमेंट अशी आहे की ते 400 ते 700 कोटी रुपयाचे. मुळामध्ये हे खरोखर याचा फटका तिजोरीला बसलाय काय ठरवायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकार आणि कंत्राटदार यांच्यामध्ये हा व्यवहार झालेला असतो. त्यामुळे कंत्राटदार बिल्ट ऑपरेटेड या पद्धतीनं बीओटी तत्वावरती बांधून ते देतो, तेव्हा सरकारचा नेमका याच्यात तोटा किती झालेला आहे. लाच कुणी घेतलेली आहे का, ती पुराव्यानिशी सिद्ध होते का. आणि जर समजा याच्यामध्ये आरोप जे केले गेलेले आहेत FIR मध्ये ते जर सिद्ध झाले तर तो पैसा परत मिळवण्याची व्यवस्था काय, कारण हा लोकांचा पैसा आहे. आणि म्हणून नितीश कुमारनी मध्यंतरी एक बिहारमध्ये अशा प्रकारचा ऑर्डिनन्स काढण्याचा प्रयत्न केला होता की जो कोणी अधिकारी असेल, बरं याच्यामध्ये कसं फायनान्स सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, तज्ञ लोक असतात की हे सगळं काही सहजासहजी मंजूर होत नाही. सगळ्या म्हणून भुजबळ जे म्हणतात की मी एकटा नाही ते या अर्थाने म्हणतात की ही सगळी यंत्रणा काय करत होती. आज जे काही सांगितलं होतं याच्यामध्ये प्रचंड घोटाळा झालेला आहे. महाराष्ट्राचं प्रशासन काय आहे ते सडलेलं आहे का. आणि मग लोकांचे पैसे अशा पद्धतीनं जर सिद्ध झालं की बेजबाबदार पद्धतीनं वापरलेले आहेत तर त्या संबंधित माणसाला शिक्षा होते की नाही हा महत्वाचा मुद्दा नसून ते पैसे सरकारला परत मिळतात की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. नक्की हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचा आणखीन मुद्दा शशिकांत शिंदे तुम्हाला जाता विचारायचा आहे तो हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस एक पक्ष म्हणून ज्या गंभीर परिस्थितीतनं आता जातो आणि खास करून जे गंभीर आरोप तुमच्या वरिष्ठ नेत्यांवरती लागलेले आहेत यातून हा पक्ष सही सन्मानात बाहेर पडेल का. कारण अनेक कार्यकर्ते असतील, अनेक मतदार असतील तुमचे, त्या सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय की इतका मोठा प्रचंड भ्रष्टाचार कसा झाला आणि ही जी अग्निपरीक्षा जी आहे ती अग्निपरीक्षा ह्याच्यातनं तुम्ही पार पडाल का, तुम्हाला काय वाटतंय? यामध्ये भुजबळ साहेब सभागृहामध्ये जर बघितलं तर एक आक्रमक नेते म्हणून शिवसेनेच्या वेळेला सुद्धा ते विरोधी पक्ष म्हणून एकटे होते. तेव्हापासून कालपर्यंत
त्यांची आक्रमकता जोरदारपणे असल्यामुळे त्यांना लक्ष केलं गेलं आमचं म्हणणं आहे. तरी सुद्धा दीक्षित साहेब म्हणाले त्याप्रमाणे सब कमिटीचा असलेला उपसमितीचा हा निर्णय असल्यामुळे तो मंत्रिमंडळाच्या सर्व लोकांनी घेतलेला निर्णय असल्यामुळे यातून काय झालं काय नाही झालं हा पुढचा भाग सिद्ध होईल. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काम करणारा पक्ष असल्यामुळे लोकांना आणि राज्यातल्या विरोधकांना एवढं सुद्धा माहिती आहे, सत्तारूढ पक्षाच्या लोकांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या पक्षाला आपण लक्ष केलं, बदनाम केलं तर त्याचा फायदा होईल. आम्ही अशा असलेल्या ह्या सर्व ह्याच्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परत जनतेच्या मनामध्ये 100% स्थान मिळवून सरळ सत्य बाहेर आल्यानंतर जनता त्याला उत्तर देईल एवढं मला निश्चितपणाने माहिती आहे. ठीक आहे, अगदी थोडक्यात मी तुमच्याकडे येतो थोडक्यात. हां. म्हणजे मंदारजी ज्या दुनियाला माहिती आहे 2004 साली काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार जास्त होते. असं असताना सुद्धा राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद नाकारलं, ते काँग्रेसकडे दिलं आणि स्वतः उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानून घेतलं. ते का घेतलं ना, ह्या विविध घोटाळ्यातून विषय बाहेर पडतोय. आम्ही जे काही घोटाळे करू ते कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी द्या, आम्ही कोणत्या फाईल पुढे आणतोय काय देतोय आपण याच्यावरती प्रश्न विचारू नका. त्याच्यातून घोटाळ्यांचा सर्व जन्म झालेला आहे. हा सुद्धा विषय लक्षात घ्या. भुजबळ साहेब जे आता सांगताय ती कॅबिनेटची नाही, जबाबदारी आहे. आपण तर ती कॅबिनेटची जबाबदारी बाहेर आहे. आले नको आता. आरोप करायचा म्हणून राम कदम कोणताही एक पक्ष आपण पाहिला तर त्या पक्षाचे प्रमुख 5-6 महत्वाची लोक असतात. एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी राष्ट्रवादीकडे पाहतो तेव्हा जवळपास पहिली जी सगळी फळी आहे त्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांवर, पहिल्या फळीतल्या नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. आणि हे आरोप काही भाजपच्या लोकांनी केलेले नाहीत, शिवसेनेच्या लोकांनी केले नाहीत. हे आरोप सर्वसामान्य जनतेने कोर्टात PIL दाखल झाले आणि कोर्टाने त्या संदर्भातले एन्क्वायरी करण्याचे आदेश दिलेत. मला असं वाटतं ही गंभीर बाब आहे आणि या लोकशाही प्रक्रियेमध्ये हे काही सशक्त उदाहरण असू शकतं. शशिकांत शिंदे अगदी थोडक्यात. नाही राम कदम, पण त्या सर्वाचं उत्तर येईपर्यंत वाट बघूया ना. ठीक आहे आपण काय करतो, एका बाजूला कोर्टाचं बोलता आणि एका बाजूला बदनाम करण्यासाठी रोज वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट देता चुकीचं नाही ना. आम्ही कुठलेही स्टेटमेंट सामान्य जनतेने PIL दाखल केले, त्याचे निकाल लागेपर्यंत वाट बघा. कुठलेही स्टेटमेंट दिलं नाही. तुम्ही भुजबळांना एकटं पाडलं. भुजबळ कालपर्यंत नाही, आपण त्या मुद्द्यावरती जायला नको. मूळ काय नाही, मुद्दा आहे. भुजबळांची तुम्ही काळजी करू नका. भुजबळांच्या पाठीमागे अख्खा पक्ष आमचा उभा आहे. तुम्ही ठीक आहे. काळजी करू नका. तुम्ही फक्त सोमय्यांना अडवा आणि बाकी नाही ठीक आहे सोमय्यांची काळजी करायला आम्ही आहोत. त्याची तुम्ही सोमय्यांना काळजी कोण करू अडवेल नका. किंवा तो एकूण चौकशी शशिकांत शिंदे मूळ मुद्दा हाच आहे की मुळात तुम्ही म्हणताय की थांबा थोडंसं, आम्ही पण थांबायला तयार आहोत, जनता सुद्धा थांबायला तयार आहे काही काळामध्ये. कारण तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रकारची डेडलाईन दिलेली आहे न्यायालयाने आणि न्यायालयाने जी कालमर्यादा दिलेली आहे त्या कालमर्यादेमध्ये अरविंद भोसले माझ्याकडे वेळ संपलेला आहे. कालमर्यादेमध्ये आपल्याला ही जी काही निकाल येणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी आपण निश्चित थांबूया. पण या सगळ्या प्रकरणामध्ये ACB वरती नाहक राजकीय दबाव आणण्यात काही गरज नाहीये. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये माध्यमाचा गैरवापर केला जातोय अशा आरोपांमध्ये सुद्धा तथ्य नाहीये. माध्यमं जी माहिती समोर येतात ती माहिती तुमच्यापर्यंत आणतायत आणि अर्थातच जी जनता जी आहे ती सर्वात शहाणी आहे. या जनतेला एक लक्षात येते की अमाप संपत्ती या नेत्यांकडे कशामुळे येते, त्याचं कारण जनता स्वतःच शोधते. त्यामुळे उत्तरं लवकरच आपल्याला मिळतील अशी अपेक्षा करूया. धन्यवाद, नमस्कार.